आज आपण बटाट्याचा वापर करून अतिशय खमंग कुरकुरीत बटाट्याची मस्त अशी मसाला पुरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर ही पुरी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. त्याचबरोबर ही 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित टिकते, खराब होत नाही. म्हणून याला तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. अतिशय उत्तम असा पर्याय आहे. ही पुरी अजिबात तेलकट होत नाही, मस्त अशी कुरकुरीत होते. याला तुम्ही दही सोबत, चटणी सोबत खाऊ शकता, एखाद्या भाजी सोबत खाऊ शकता किंवा यामध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला असल्यामुळे ही पुरी अशीच खायला सुद्धा खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. चला तर मग कशी बनवायची ते बघूया. मस्त अशी गरमागरम कुरकुरीत बटाट्याची मसाला पुरी बनवण्यासाठी इथे मी सगळी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. आता पुरी बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचंय. त्यासाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. पाणी घालायचं नाही आणि याला मिक्सरवर फिरून असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं हिरवं वाटण तयार झालं. त्यानंतर आता एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचंय 1 वाटी गव्हाचं पीठ. त्याचबरोबर सारख्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जे रोजच्या वापरातलं आपलं तांदळाचं पीठ असतं तेच आपल्याला घ्यायचंय. तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर अर्धी वाटी रवा सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून साल काढून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. याला आपल्याला किसणीने किसूनच घ्यायचं आहे. स्मॅश वगैरे करायचं नाही, कारण जरी आपण याला स्मॅश करून घेतलं तरी बटाट्याचे तुकडे यामध्ये शिल्लक राहतात. त्यामुळे याला आपल्याला किसणीने किसून घ्यायचंय. तर हे बघा, दोन्ही बटाटे अगदी व्यवस्थित छान असे मी किसून घेतले. त्यानंतर यामध्ये आता काही मसाले घालायचे. यात घालूयात पाव चमचा हळद, अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलेला आहे. सोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला यामध्ये घातलाय. आता घालूयात अर्धा चमचा ओवा. ओवा हातावर थोडासा असा क्रश करून घालायचा, म्हणजे मग याचा स्वाद पुरीमध्ये छान उतरतो. त्यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचा भर तीळ. त्याचबरोबर ताजी बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता घालूयात तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण. ताजं हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये घातल्यामुळे पुऱ्या चवीला खूप छान लागतात. 1 चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे. तूपसुद्धा तुम्ही वापरलं तरीही चालेल, म्हणजे मग पुऱ्या छान खुसखुशीत होतात. आता हे सगळं साहित्य मस्त असं एकमेकांमध्ये मिसळून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना सुरुवातीला लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, कारण बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असल्यामुळे सुरुवातीला हे आपल्याला असंच चांगलं एकमेकांमध्ये मिसळून एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं पाणी यामध्ये घालत आपल्याला पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे मग पाण्याचा व्यवस्थित आपल्याला अंदाज येतो. तर हे बघा, थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालत पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे. जितकं पीठ तुम्ही छान घट्टसर असं मळून घ्याल तितक्याच पुऱ्या छान कुरकुरीत खुसखुशीत होतील, तेलकट होणार नाही आणि बरेच दिवस टिकण्याससुद्धा मदत होईल. तर थोडं थोडं पाणी घालत बघा, मी असा हा पिठाचा छान घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. तर असा हा इथे आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे. याला आपल्याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही आहे, कारण यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. जर का आपण हे भिजत ठेवलं तर पीठ थोडंसं पातळ किंवा सैलसर होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या पुऱ्या फुगणार नाहीत किंवा कुरकुरीत खुसखुशीत न होता तेलकट होतील. त्यामुळे लगेचच या पिठाचे असे हे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, आपण चपातीला ज्या पद्धतीने पिठाचा गोळा किंवा उंडा तयार करून घेतो, अगदी तसेच इथे मी हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि इथे बघाल तर 4 हे असे एकसारख्या आकाराचे मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण पुऱ्या बनवायला घेऊया. तर त्यासाठी पिठाचा जो गोळा आहे तो थोडासा आपल्याला सुरुवातीला कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. खूप जास्त कोरडं पीठ लावायची याला गरज लागत नाही. फक्त सुरुवातीला एकदा आपल्याला हे कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची मोठ्या आकाराची चपातीप्रमाणे लाटी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जर हे लाटत असताना कोरड्या पिठाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही याऐवजी तेलावर सुद्धा हे लाटून घेऊ शकता. याला आपल्याला खूप जास्त जाड किंवा पातळ लाटायचं नाही. तर तुम्ही इथे बघाल तर याला मी बघा असं चपातीप्रमाणे गोलाकार लाटून घेतलेलं आहे आणि याच्या कडेने तुम्हाला क्रॅक्स गेलेले दिसत असतील, पण काहीच हरकत नाही.
आता घरातली एखादी वाटी घ्यायची, लहान मोठ्या आकाराची वाटी, ज्या आकाराची तुम्हाला पुरी बनवायची आहे त्या साईजची वाटी घ्यायची आणि वाटीने प्रेस करून अशा छान एकसारख्या गोलाकार पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. पुरे बनवण्याची ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीने पुऱ्या तयार करून घेत आहे. या पद्धतीने पुऱ्या केल्या तर अगदी फटाफट एकसारख्या पुऱ्या तयार होतात. मोठ्या आकाराची थोडीशी मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आणि वाटीच्या मदतीने असं हे कट करून घ्यायचं आहे. हे कट झाल्यानंतर याचा जास्तीचा भाग आहे काढून टाकायचा आणि ही बघा ही अशी छान गोलाकार पुरी मी तयार करून घेतलेली आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. एकसारख्या गोलाकार पुऱ्या तयार झाल्या की याला आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला ही पद्धत जर नको असेल तर तुम्ही याऐवजी एक एक पिठाचा गोळा घेऊन सेपरेट पुरी लाटून घेतली तरीसुद्धा चालेल. आता तुमच्यापैकी बरेचसे जण असे असतील की ज्यांना तेलकट खायला फार जास्त आवडत नाही. मग तुम्हाला ही अशी पुरी बनवायची नसेल तर याऐवजी तुम्ही याची चपातीसुद्धा लाटून चपाती भाजून मस्त अशी मसाला चपाती तयार करू शकता. तर हे बघा इथे मी सगळ्या अशा एकसारख्या छान गोलाकार पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. काही पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत. आता लगेच आपण याला तळूनसुद्धा घेऊयात. तर तळण्याकरता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि त्यानंतर तेलामध्ये मावतील तितक्याच पुऱ्या घालायच्या आणि याला आपल्याला तेलामध्ये मस्त असं खरपूस तांबूस रंगावरती छान असं तळून घ्यायचं आहे. पुरी तेलामध्ये घातल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याच्या मदतीने पुरीवर असं तेल सोडत राहायचं आहे. म्हणजे मग पुरी दोन्ही बाजूंनी छान तळली जाते, टम्म फुगते, मस्त कुरकुरीत होते. तर तुम्ही इथे बघाल पुऱ्या तेलामध्ये छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. आता पुऱ्या आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी छान असा रंग बदलेस तोपर्यंत हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा पुऱ्या मस्त तांबूस रंगावरती छान तळल्या गेल्या आहेत. दोन्ही बाजूने उलटपालट करत पुऱ्या छान तळून झाल्या की यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुऱ्या तेलातून बाजूला काढून घ्यायच्या आहेत. लहान मुलांना चपाती भाजी खायला फार जास्त आवडत नाही. मग अशा वेळेला चपाती भाजीला उत्तम पर्याय म्हणून ही बटाट्याची मस्त अशी कुरकुरीत मसाला बटाटा पुरी तुम्ही नक्कीच करू शकता. बनवायला तुम्ही पाहिलंच असेल अतिशय सोपी आहे आणि खायला सुद्धा ती तितकीच खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते. तर हे बघा इथे मी काही पुऱ्या तळून तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघाल तर पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत आणि प्रत्येक पुरी छान मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि टम्मसुद्धा फुगलेली आहे. एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतून छान पोकळ होतात आणि वरून मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर अशा ह्या बटाट्याच्या मस्त खमंग कुरकुरीत पुऱ्या तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.